नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय आहे मराठी बालभारती आणि यातला 12वा धडा आहे माळीण गाव एक घटना. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा. म्हणजे तुमच्या इयत्ता 5वीशी रिलेटेड जेव्हा जेव्हा जे पेपर्स असतात ते पेपर्स मी अपलोड करते, त्याचबरोबर इतर सुद्धा विषयांचे स्वाध्याय अपलोड करते, ते जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा सर्व स्वाध्याय चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर चला, आपला पहिला प्रश्न काय आहे बघा. वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत? तर इथे बघा, ह्या बातम्या सर्व दिलेल्या आहेत आणि या बातम्यांची जी नावं दिलेली आहेत, शीर्षक म्हणजे काय तर नाव, तर ही घटना कोणती आहे यावरून समजते. हा प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर बघा, वरील बातम्यांची शीर्षके ही पुणे जिल्ह्यातील माळीण गावच्या भूस्खलनासंबंधित आहे. दुसरा प्रश्न, माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती? तर बातमीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही जर बातम्या व्यवस्थित त्या वाचल्या असतील तर त्यामध्ये उत्तर आहे, माळीण गावात 40 ते 50 कुटुंबे राहत होती. तिसरा, कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता? उत्तर आहे, नासा संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता. तर चला, एकदा आपण काय काय बातम्या आहेत हे बघूयात आणि त्यावरून आपण 3 उत्तरं दिलेली आहेत ती बरोबर आहेत का बघूयात. तर इथं बघा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं दिसते. किती कुटुंबे होती? तर 40-50 उंबऱ्याचे दुर्गम गाव माळीण. त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा, नासाने दिला होता दुर्घटनेआधी इशारा. तर ही बातमी वाचल्यावरून आपल्याला ते समजतं. त्यानंतर चला पुढचं बघूयात आपण. चौथा प्रश्न, मदतीची घोषणा कोणी केली? कशा स्वरूपात? तर मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आणि ती पैशाच्या स्वरूपामध्ये केली. पाचवा प्रश्न, ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले? उत्तर आहे, ढिगाऱ्याखालून 8 लोकांना जिवंत काढण्यात आले. तर बघा विद्यार्थ्यांनो, इथं बातमी एक दिसते बघा, ढिगाऱ्याखालून 8 जण जिवंत बाहेर. चला त्यानंतरचा 6वा प्रश्न, ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? उत्तर आहे, ढिगाऱ्याखालचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी NDRFने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पुढचा 7वा प्रश्न, माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली? उत्तर, माळीण गावाबाबतची दुर्घटना पावसाळा ऋतूत 30 जुलै 2014 या दिवशी घडली. आठवा प्रश्न, शोध कार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले? उत्तर, मोबाईल सुविधा आणि वीज पुरवठा नसल्याने शोध कार्यात अडथळे आले.
9वा प्रश्न, माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली? उत्तर, माळीण गावातील लोकांना NDRF, डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा, जागरूक नागरिक, इथे आहे नागरिक, ओके, नागरिक, या साऱ्यांनी मदत केली. चला आता पुढचा भाग आहे विचार करा आणि शोध घ्या. तर हा भाग मधले प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत. पहिला बघा, या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील असे तुम्हाला वाटते? तर ही जी घटना घडली आहे त्याच्या पाठीमागं काय कारण आहे त्याचं बघूयात उत्तर. पहिलं म्हणजे नासाच्या इशाराकडे झालेले दुर्लक्ष. तर नासाने आधी आपल्याला अलर्ट दिला होता की अशी घटना घडू शकते आणि त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे ही घटना घडली. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, त्यानंतर सरकारी यंत्रणेची अनास्था आणि नैसर्गिक संकट. दुसरं, नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते, याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा. तर चला आपण बघूयात उत्तर. नासा ही अमेरिकेतील अवकाश संशोधन केंद्र आहे. ही संस्था भौगोलिक घटना संबंधित घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणारी सर्वात मोठी संस्था आहे. तिसरा, अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील, विचार करा व लिहा. उत्तर बघा, अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने दुर्गम भाग असल्यामुळे इतर यंत्रणेला या घटना संबंधित उशिरा माहिती मिळते. दुर्घटनेत दळणवळण सुविधा तसेच संदेशवहन सुविधा बंद पडल्याने दुर्घटनेच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे आणि मदत करणे कठीण होऊन जाते. वीज पुरवठा खंडित होतो, मदत पोहोचण्यास उशीर होतो, जीवित व वित्तहानी होते. चला विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा. याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा. आणि आता उत्तर, दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अन्न, पाणी तसेच वस्त्र याचा पुरवठा लोकांना करता येईल. त्यानंतर घरातील मोठ्या लोकांशी बोलून काही प्रमाणात आर्थिक मदत आपत्तीग्रस्तांना पाठवता येईल. आणि तिसरं, मदतीच्या कार्यात सहभाग घेता येईल. विद्यार्थ्यांनो, याच बरोबर आपला हा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.